इतका देखील उमेदवारांना त्रास देऊ नका हो. उमेदवार आहेत ते, उमेदवार आहेत. आपण बाहेर आहेत, ते आतमध्ये आहे. याचा देखील विचार करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. एक वेगळ्या विषयावर आपल्याशी बोलावं म्हणून हा व्हिडिओ तात्काळ बनवतोय. जिल्हा परिषदेची निवडणूक लागेल लागेल म्हणताना अजून लागत नाही. कधी लागेल आचारसंहिता याच्याकडे नजरा सगळ्यांच्या लागल्या असताना उमेदवार कधीपासूनच तयारी लागले आहेत. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, प्रामुख्याने 2 पक्ष कामाला लागले आहेत. त्यातल्या तर राष्ट्रवादी फारच पुढे गेलेले आहे, फारच कधीपासूनच काम करत आहे. परंतु शिवसेनेचे ज्यांना सिग्नल पक्षाने दिले ते देखील काम करतात. ठीक आहे, राजकीय पक्ष आहेत, ते आपापल्या परीने काम करणार. लोकांपर्यंत गाठी भेटी सगळ्या त्यांच्या सुरू असतात, घ्यायलाच पाहिजेत. कारण आपल्याला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. मग एकदा निवडणूक डिक्लेअर झाली, आचारसंहिता लागली, मग प्रचारादरम्यान फार काय कोणाला वेळ मिळत नसतो. मग ते फार काय डोर टू डोर जाता येत नाही, मग कार्यकर्ते जातात. आता काय आहे, मला म्हणायचं हेच आहे, माझ्यापर्यंत जे काही ग्रामीण भागातून अपडेट आले, शहरामध्ये देखील मी तीच परिस्थिती होती. ग्रामीण भागातून काही अपडेट्स असे आले आहेत की जे काही उमेदवार आहेत ते आता प्रचाराला लागलेले आहेत. मी हा म्हणजे मतदारांना दोष देण्याचा माझा कुठलाही हेतू नाही, उद्देश नाही. व तो कशा प्रकारे लोक वागतात, कशा प्रकारे लोक वागतात आणि कशा प्रकारे उमेदवारांना त्याचा त्रास होतोय याच्यावर थोडंसं बोललं पाहिजे. निवडणुका येतात, 5 वर्ष निवडणुका येतात, पुन्हा निवडणूक येतात जातात. परंतु आपण ज्या उमेदवारांकडून अपेक्षा करतो, एक मतदार म्हणून या लोकशाहीतला सजग नागरिक, लोकशाहीने आपल्याला जो काही मतदानाचा मोठा अधिकार जो दिलाय, तो दान आहे, दान. त्याची किंमत होऊ शकत नाही. अमूल्य असं ते मत आहे. एका मताने काय होऊ शकतं, हा जो राजकीय अभ्यास जो करणारा व्यक्ती आहे त्याला ते ज्ञात आहे. एका मताने काय होऊ शकतं, एका मताने काय होऊ शकत नाही. ते हा मतदान ह्या लोकशाहीचा उत्साह आहे, सोहळा आहे. आपण मतदान जरूर करावं, केलंच पाहिजे. कारण तो आपला हक्क आहे, अधिकार आहे. आणि म्हणून प्रशासन सातत्याने आवाहन करत असतं की मोठ्या संख्येने मतदान करा, उत्साहाने करा. प्रशासन वेगवेगळी तयारी देखील करतं की अपंगांना काय कुठली कुठली सोय दिली पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना कुठली सोय केली पाहिजे बूथवर, महिलांसाठी काय केलं पाहिजे, ऊन असेल तर काय व्यवस्था केली पाहिजे, खुर्च्यांची व्यवस्था केली पाहिजे. सगळं प्रशासन कामाला लागलं असतं. म्हणजे आपण तर फक्त त्या मिनिटासाठी तिथपर्यंत जातो, एक ओटसाठी. पण तो गेली महिनाभर प्रशासन किती 2 महिने इतके महिने प्रशासन काम करत असतं. का तर आपलं मतदान सुखकर पार पडावं म्हणून. आणि मग आपण स्टेटस वगैरे ठेवतो की मी मत दिलं असं ते सगळं, वोट फॉर असं ते सगळं असतं. ठीक आहे, तो देखील महत्वाचा मुद्दा आहे. परंतु माझं म्हणणं हे आहे की उमेदवार एकीकडे आचारसंहिता लागत नसल्यामुळे ह्या निवडणूक जशी पुढे जाते तसे उमेदवार अक्षरशः वैतागलेत, कंटाळलेत. कधी एकदा निवडणूक लागते, कधी एकदा आचारसंहिता लागते, अशी केविळवाणी अवस्था उमेदवाराची झाली आहे, सगळ्याच पक्षांची झाली आहे. असा ह्यात कोण अपवाद नाहीये. कारण आता कधीपासून तयारी करतात. आता ही तयारी म्हणजे काही फुकट तयारी नसते. त्या तयारीसाठी फार मोठा खर्च देखील असतो, फार मोठा खर्च असतो. आणि ही रोजच्या रोज खर्च इतका वाढत गेलाय का आता बजेट कोलमडलं की काय, कोलमडल्यासारखी परिस्थिती उमेदवारांची होऊ घातलेली आहे. शेवटी पैसे आहेत, आर्थिक बाजू आहे आणि ते खर्च होत असतात. आचारसंहिता झाल्यानंतर तुम्ही प्रचार सभा घ्या, प्रत्येक कुणाला खर्च करण्याची एक मर्यादा असते. पण तो अजून काय आचारसंहिता लागलेला नाहीये. त्याच्यामुळे आता हा जो खर्च आहे हा अमर्याद आहे, त्याला कुठलं बंधन नाहीये. आणि आता काय झालंय, मग आता क्रीडा असेल म्हणजे क्रिकेट असेल किंवा वेगवेगळे स्पोर्ट्स असतील, वेगवेगळ्या धार्मिक स्थळी सहली असतील किंवा सायंकाळच्या सगळ्या पार्ट्या असतील, म्हणजे ओल्या सुक्या काय असतील त्या पार्ट्या. आणि मग अगदी बचत गट, तरुण वर्ग, वेगवेगळे ग्रुप्स, महिलांचे ग्रुप्स, काही मंडळ, अशी सगळी जी काम करतात ह्या निमित्ताने. आणि मग यांच्या देखील अपेक्षा प्रचंड झालेल्या आहेत. म्हणजे रोजच्या रोज आम्ही गुगल पे किती करायचं इथपर्यंत भाषा आता उमेदवारांची आलेली आहे, उमेदवारांच्या जवळच्या माणसांची आलेली आहे.
ही अशी निवडणूक कधी पाहिली नव्हती. इतका खर्च आता होतोय, म्हणजे अपेक्षा नसताना सुद्धा चांगली चांगली लोक आर्थिकच्या बाबतीत ज्या काही फोनवर संभाषण करतात, बोलतात, कशा प्रकारे फोनवर भाषा वापरतात, कशा प्रकारे ते बोलतात, म्हणजे आम्हाला पैसे हवेत. म्हणजे अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर तुम्ही विकासाच्या गप्पा जरी निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी किंवा नेत्यांनी मांडल्या, तरी मग ही लोक विकास उद्याच्या काळात निवडून गेल्यानंतर कसल्या प्रकारचा विकास करणार याचं चिंतन म्हणून करण्याची वेळ मतदारांवर आणि सगळ्या समाजावर आलेली आहे. आपण फक्त गप्पा मारतो की पैसे त्या दानाचे पैसे घ्यायचे नाहीत, परंतु ही परिस्थिती आहे का समाजामध्ये? याच्यावर कोणतरी बोललं पाहिजे, भाष्य केलं पाहिजे, कोणतरी बोललं पाहिजे. आणि खरोखर ही खरंच वस्तुस्थिती आहे की कशा प्रकारे वाटप केलं जातं. आता कोण कोणाच्या घरी मागायला जात नाही, कशा प्रकारे पाकिटं येतात, परंतु तो तो शेवटचा आदल्या दिवशीचा भाग झाला. पण आत्ता जे उमेदवार जे का तयारीला लागलेले आहेत त्यांच्याकडे कशा प्रकारचे सगळ्या क्षेत्रातील लोक, म्हणजे मी म्हणत नाही आमचं क्षेत्र देखील त्याच्यामध्ये आहे, असं काय नाही की आम्ही काहीतरी धुतल्या तांदळातले आहोत. सगळ्या क्षेत्रातील लोक, सामान्य वर्ग देखील कशा प्रकारे पैशाच्या माध्यमातून काही डिमांड करतोय, मागणी करतोय आणि उमेदवारांना ते देणं भाग पडतंय. मी आता ह्या अमाऊंटवर बोलणार नाही, ते अमाऊंट तुटपुटी असेल, मोठी असेल, तो भाग वेगळा आहे. परंतु अशा प्रकारे जर उमेदवारांना आत्तापासून जर इतका खर्च होत असेल तर यांच्याकडून आपण विकासाच्या गप्पा, विकासाच्या अपेक्षा तरी काय ठेवणार? मग इथल्या ग्रामीण भागातल्या ज्या प्रामुख्याने अगदी ज्या काय महत्वाच्या समस्या आहेत, इथे डेव्हलपमेंट वाढली पाहिजे, इथल्या लोकांच्या वेगवेगळ्या समस्या मिटल्या पाहिजेत, हे आपण सगळ्या अपेक्षा ठेवत असताना काही एक वर्ग आहे ना, तो ह्यापासून अलिप्त आहे, त्याला ह्यातलं काय आवडत नाही, तो तो घेत देखील नाही ह्यातलं काय. ते प्रामाणिक लोक खूप आहेत, असं काय नाहीये की प्रामाणिक लोक नाहीयेत, परंतु बघ एक मोठा वर्ग जो आहे तो घेणारा आहे आणि एक छोटा वर्ग आहे तो ह्याच्यापासून अलिप्त आहे. का सगळाच वर्ग घेतो असं नाही, परंतु वाईट काय वाटतं या सगळ्या गोष्टी? चांगली चांगली लोक आहेत. आता चांगली चांगली म्हणण्यापेक्षा ह्या चांगल्यामध्ये सगळे आलेत. मी मगाशी म्हटलं ना, सगळेच सगळ्यात चांगलं म्हणा होता. नोकरदार वर्ग, बिझनेसमॅन, कामगार वर्ग, म्हणजे ह्यांच्याकडून असे सगळाच वर्ग जर अशा प्रकारे उमेदवारांकडे जर आर्थिक रसदसाठी जर सपाटा लावत असेल, तगादा लावत असेल आणि वेगवेगळी कारणं देतात ही लोक, या ठिकाणी जायचंय, ह्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलाय, या ठिकाणी तुम्हाला पहिलं बक्षीस द्यायचंय, या ठिकाणी, आणि सगळ्यांकडून सगळ्यांकडून असं नाहीये कोणा एकाकडून, सगळ्यांकडून ह्या ठिकाणी आम्ही हॉटेलला बसलो. काय म्हणजे काय परिस्थिती आली भयानक. हे असे दिवस नाही झालं पाहिजे. खरंच इतका पैशाचा जर मारा होत असेल आणि उमेदवारांना देणं भाग पडत असेल तर आपण नेमका कुठल्या दिशेने चाललो याचा विचार मंथन करण्याची गरज आहे. म्हणजे समाज यांनी काय, मी आज व्हिडिओ केला म्हणून समाज सुधारणार आहे अशी माझी बिलकुल अपेक्षा नाहीये, अजिबात नाही. कारण काय ती का मी अपेक्षा करणार, परंतु हे मांडलं पाहिजे, कोणीतरी कोणीतरी मांडलं पाहिजे. अशा प्रकारे ज्या गोष्टी समाजात करतात, अक्षरशः उमेदवार कंटाळलेत, ते बोलून दाखवत नाही कारण ते दुखू शकत नाही कोणाला. परंतु अशा प्रकारे निवडून आम्ही पाहिली नव्हती. इतकी 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 भाषा, इतके शब्द त्यांचे आता इथपर्यंत आणले आहेत. आम्हाला सांगतात, या सांगतात की किती खर्च रोज करावा, आता गुगल पेच्या एंट्री किती कराव्या, रोज इतकी लोक, इतके फोन्स, आणि आज ह्यानी केलं तर उद्या त्यांनी, एकच ग्रुप असतो, पण आज अ ने केलं तर उद्या ब ने करणार, मग सी ने क ने करणार, मग ड ई, अशी लोक फोन करतात. कोणाला नाराज करता येत नाही, नाराज करणं देखील आता परवडणार नाहीये का निवडणुका आल्यात. तो अशा प्रकारे आडेवेडे घेऊन, वेगवेगळ्या अडवणूक करून, वेगवेगळी कारणं सांगून तर आर्थिक ह्या सगळ्या गोष्टी पदरात जी लोक पाडतात, तो वर्ग जरी मोठा असला तरी जो ह्यापासून अलिप्त आहे, जो ह्यापासून कुठल्या गोष्टीसाठी अलिप्त आहे, त्या तो जो माणूस प्रामाणिक आहे, तो हात देखील लावत त्या गोष्टीला, त्याच्यावर देखील ह्या गोष्टीने अन्याय होतो. आपण ज्या अपेक्षा करतोय की लोकशाही आहे, मतदान हे अगदी पार पडतं, आणि मग आपण ज्या काही विचार करत असतो की ह्या उमेदवारांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, आपण कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे ह्या गोष्टीची अपेक्षा करणार उद्या काळात.
हा विचार करण्याचा मुद्दा आहे. म्हणून म्हणलं आता वेगवेगळ्या मुद्द्यावर कोणीतरी बोललं पाहिजे, आपण बोलावं. परंतु माझी विनंती हीच आहे की इतका देखील त्रास देऊ नका. एक तर आचारसंहिता लागलेली नाहीये अजून, ती कधी लागते हा आता संशोधनाचा विषय लागेल ती, परंतु त्यांचा बजेट कोलमडण्यापर्यंत किंवा त्यांचं बजेट नाही कोलमडणार, तो सोडून त्यांच्या बजेट खूप पैसे असतील उमेदवारांकडे, पण त्यांच्या पैशाशी आपल्याला काय देणं घेणं आहे? उमेदवार हा कोट्याधीश आहे का लखोपती आहे, त्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे? लोकशाही आहे, कोणी उमेदवार होऊ शकतो. तुम्ही उमेदवार होऊन बघा ना, त्या मांडवाखालून तुम्ही जा, मग तुम्हाला कळेल काय व्यथा असतात त्या उमेदवारांच्या. ते बोलून दाखवत नाही, परंतु हे कुठेतरी तेव्हा व्यक्त होतात. आणि अशा प्रकारे जर ते भाष्य करत असतील, लोक काही नाराजी व्यक्त करत असतील, तर हे वाईट आहे. वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. हे सगळं पडद्यामागचं ऑफ द रेकॉर्ड आहे, दिसणारं चित्र नाहीये. ही पाकिटं किंवा ह्या गुगल पेच्या एंट्र्या किंवा हे रोख स्वरूपात दिल्यानंतर पैसे दिसणार नाही तुम्हाला. परंतु अशा प्रकारचे व्यवहार आतापासून सुरू असतील तर हे अतिशय वाईट आहे. ही सवय घातक आहे. उद्या या काळात गरिबांनी निवडणूक लढाच नको अशा अवस्था होऊन बसेल. आणि झालेलीच आहे. कुठले उमेदवार गरीब आहेत की त्यांना तिकीट, पक्ष पण त्यांना तिकीट देतो असं पण नाहीये. पक्ष गरिबांना देखील तिकीट देत नाही. पक्ष देखील उमेदवार क्रायटेरिया श्रीमंत कोण आहे त्याला देतो. ही अवस्था होऊन बसलेली आहे. समाजाच्या मोठ्या घटकांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. करा नका करू, आपलं मांडण्याचं काम होतं म्हणून मांडतोय. भयानक परिस्थिती आहे. इतका देखील उमेदवारांना त्रास देऊ नका हो. उमेदवार आहेत ते, उमेदवार आहेत. आपण बाहेर आहेत, ते आतमध्ये आहेत. याचा देखील विचार करा. तुम्ही कराल अशा अपेक्षा बघा, ठरवा. थांबूया.